महाकवी सावरकरांनी कमला हे काव्य अंदमानाच्या बंदिवासात लिहिले हे सर्वांना ज्ञात आहे. मात्र कमला हा सावरकरांच्या मनात असलेल्या महाकाव्याचा एक सर्ग मात्र आहे, पूर्ण महाकाव्य नाही. व्यास, कालिदास, भवभूतींसारख्या भारतीय महाकवींपासून होमर, दांते, मिल्टन यांसारख्या परदेशी महाकवींची कविता सावरकरांनी अभ्यासली, पूर्ण प्राशिली होती. पानपताच्या आसपासच्या मराठीशाहीच्या उत्कर्ष काळास मनात ठेवून पानिपत असे महाकाव्य लिहिण्याचा त्यांचा मानस होता. त्या महाकाव्यात अर्थातच अनेक आख्याने, उपाख्याने, सर्ग योजली होती. आज आपणाला माहीत असलेले सावरकरांचे काव्यसंग्रह म्हणजे कमला, विरहोच्छ्वास, गोमंतक, महासागर हे सर्व त्या महाकाव्याची उपाख्याने किंवा सर्ग आहेत. आता सावरकर हे काय फक्त कवी नव्हते, ते युगकर्ता, क्रांतिकारी होते. समाजाला दिशा देणारे विचारवंत होते, हिंदू संघटक होते. या सर्व कार्याच्या धामधुमीत सावरकरांना महाकाव्य लिहायला वेळ मिळाला नाही. जन्मठेपेची काळ्या पाण्याची शिक्षा घोषित झाल्यानंतर जुलै 11 अंदमानाच्या कोठडीत आल्यावर सावरकरांना थोडा निवांतपणा मिळाला, एकटेपणा मिळाला आणि त्यांना त्या संकल्पाची आठवण झाली. पण अंदमान म्हणजे काय आगाखान पॅलेस होता का हो? आणि सावरकर काही ब्रिटिशांचे लाडके कैदी नव्हते. त्यामुळे त्या काळ कोठडीत त्यांना कागद, लेखणी, शाई इत्यादी सामुग्री किंवा संदर्भ ग्रंथ मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. मग घायपाताच्या काट्याची लेखणी झाली आणि तुरुंगाच्या भिंतीचे कागद झाले आणि सावरकरांची महाकाव्य निर्मिती सुरू झाली. आता जर कोठडी बदलली किंवा भिंती पुसल्या तर केलेल्या रचना मिटतील, म्हणून काव्य निर्मिती झाली, श्लोक निर्मिती झाली की ते मुखोद्गत करायचं, असा त्यांचा क्रमही सुरू झाला. आणि बऱ्याच वेळा बारीबाबांच्या कृपेने लिहिलेलं सर्व मिटून टाकण्याचे प्रकार झालेले होते. तर सावरकरांनी ते मुखोद्गत करणं सुरू केलं. 2-1 वर्षात कमलाचे 880 श्लोक पूर्ण झाले. दरम्यान तात्यारावांची कोठडी बदलली असता त्यांच्या जागी प्रयाग येथील स्वराज्य नावाच्या पत्राचे जे पुढे संपादक झाले ते रामहरी यांना ठेवण्यात आले. हे रामहरी प्रयागचे उत्तर प्रदेशमधले अर्थात हिंदी भाषिक. त्यांनी सावरकरांकडून तुरुंगात मराठी शिकून घेतली. सावरकरांनी त्यांना शिकवले. या रामहरींनी भिंतीवरचे संपूर्ण काव्यच पाठ करून टाकले. जेव्हा त्यांना सावरकरांच्या जागी आणले, त्यांच्या सावरकरांच्या कोठडीत आणले, तेव्हा यांनी संपूर्ण काव्यच पाठ करून टाकले. आणि नंतर जेव्हा अंदमानातून सुटका झाली तेव्हा रामहरी यांनी तात्यारावांचे धाकटे बंधू डॉक्टर नारायणराव सावरकर यांना भेटले आणि त्या शेकडो पाठओळी त्यांना म्हणून दाखवल्या. आणि अशा प्रकारे सावरकरांची कमला ही कविता हस्तलिखित स्वरूपात आली. मग 1921 साली तात्यारावांना रत्नागिरीच्या तुरुंगात आणल्यानंतर त्यांच्या सूचनाबल हुकूम खिशात मावेल अशा आणि एवढ्याच आकाराचा कमला हा काव्यसंग्रह सिद्ध झाला. हा खास तात्यारावांचा आग्रह होता की तो काव्यसंग्रह खिशात मावेल अशा आकाराचाच हवा. आजसारखेच तेव्हाही सावरकर या नावाने
काही छापण्यास कोणी तयार नव्हता. मग विजनवासी हे टोपण नाव योजून अनंत हरी गद्रेंनी हा संग्रह प्रकाशित केला. तात्यारावांनी संग्रहास छोटेखानीच पण अनुपमेय अशी काव्यमय प्रस्तावना लिहिली आहे. आणि हे सगळं जे नमनाला घडाभर तेल ओतले ते फक्त ह्या प्रस्तावनेसाठी आहे. तात्याराव म्हणतात, नृशंसक गुहांच्या अंधुक उजेडात एखाद्या संगत काव्याची माळ पूजेसाठी गुंफावी म्हणून एकत्र केलेली ही रानफुले व पाने, त्या माळेचा योग अजूनही दुर्घट दिसत असल्यामुळे तशी विखुरल्या विखुरल्याच सुकून चालली आहेत. गुच्छाकरिता जी काठ छाटली गेली ती प्रत्येक विसंगत आणि एकेरी दिसणारच. तरीही वृक्ष, ओसाड आणि काटेरी जंगलात फुलणारी, ज्यांना नाव महाकवी सावरकरांनी कमला हे काव्य अंदमानाच्या बंदिवासात लिहिले हे सर्वांना ज्ञात आहे. मात्र कमला हा सावरकरांच्या मनात असलेल्या महाकाव्याचा एक सर्ग मात्र आहे, पूर्ण महाकाव्य नाही. व्यास, कालिदास, भवभूतींसारख्या भारतीय महाकवींपासून होमर, दांते, मिल्टन यांसारख्या परदेशी महाकवींची कविता सावरकरांनी अभ्यासली, पूर्ण प्राशिली होती. पानपताच्या आसपासच्या मराठीशाहीच्या उत्कर्ष काळास मनात ठेवून पानिपत असे महाकाव्य लिहिण्याचा त्यांचा मानस होता. त्या महाकाव्यात अर्थातच अनेक आख्याने, उपाख्याने, सर्ग योजली होती. आज आपणाला माहीत असलेले सावरकरांचे काव्यसंग्रह म्हणजे कमला, विरहोच्छ्वास, गोमंतक, महासागर हे सर्व त्या महाकाव्याची उपाख्याने किंवा सर्ग आहेत. आता सावरकर हे काय फक्त कवी नव्हते, ते युगकर्ता, क्रांतिकारी होते. समाजाला दिशा देणारे विचारवंत होते, हिंदू संघटक होते. या सर्व कार्याच्या धामधुमीत सावरकरांना महाकाव्य लिहायला वेळ मिळाला नाही. जन्मठेपेची काळ्या पाण्याची शिक्षा घोषित झाल्यानंतर जुलै 11 अंदमानाच्या कोठडीत आल्यावर सावरकरांना थोडा निवांतपणा मिळाला, एकटेपणा मिळाला आणि त्यांना त्या संकल्पाची आठवण झाली. पण अंदमान म्हणजे काय आगाखान पॅलेस होता का हो? आणि सावरकर काय ब्रिटिशांचे लाडके कैदी नव्हते. त्यामुळे त्या काळ कोठडीत त्यांना कागद, लेखणी, शाई इत्यादी सामुग्री किंवा संदर्भ ग्रंथ मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. मग घायपाताच्या काट्याची लेखणी झाली आणि तुरुंगाच्या भिंतीचे कागद झाले आणि सावरकरांची महाकाव्य निर्मिती सुरू झाली. आता जर कोठडी बदलली किंवा भिंती पुसल्या तर केलेल्या रचना मिटतील, म्हणून काव्य निर्मिती झाली, श्लोक निर्मिती झाली की ते मुखोद्गत करायचं, असा त्यांचा क्रमही सुरू झाला. आणि बऱ्याच वेळा बारीबाबांच्या कृपेने लिहिलेलं सर्व मिटून टाकण्याचे प्रकार झालेले होते. तर सावरकरांनी ते मुखोद्गत करणं सुरू केलं. 2 वर्षात कमलाचे 880 श्लोक पूर्ण झाले. दरम्यान तात्यारावांची कोठडी बदलली असता त्यांच्या जागी प्रयाग येथील स्वराज्य नावाच्या पत्राचे जे पुढे संपादक झाले ते रामहरी यांना ठेवण्यात आले. हे रामहरी प्रयागचे उत्तर प्रदेशमधले अर्थात हिंदी भाषिक. त्यांनी सावरकरांकडून तुरुंगात मराठी शिकून घेतली.
सावरकरांनी त्यांना शिकवले. या रामहरींनी भिंतीवरचे संपूर्ण काव्यच पाठ करून टाकले जेव्हा त्यांना सावरकरांच्या जागी आणले, त्यांच्या सावरकरांच्या कोठडीत आणले. तेव्हा यांनी संपूर्ण काव्यच पाठ करून टाकले. आणि नंतर जेव्हा अंदमानातून सुटका झाली तेव्हा रामहरी यांनी तात्यारावांचे धाकटे बंधू डॉक्टर नारायणराव सावरकर यांना भेटले आणि त्या शेकडो पाठओळी त्यांना म्हणून दाखवल्या. आणि अशा प्रकारे सावरकरांची कमला ही कविता हस्तलिखित स्वरूपात आली. मग 1921 साली तात्यारावांना रत्नागिरीच्या तुरुंगात आणल्यानंतर त्यांच्या सूचनाबल हुकूम खिशात मावेल अशा आणि एवढ्याच आकाराचा कमला हा काव्यसंग्रह सिद्ध झाला. हा खास तात्यारावांचा आग्रह होता की तो काव्यसंग्रह खिशात मावेल अशा आकाराचाच हवा. आजसारखेच तेव्हाही सावरकर या नावाने काही छापण्यास कोणी तयार नव्हता. मग विजनवासी हे टोपण नाव योजून अनंत हरी गद्रेंनी हा संग्रह प्रकाशित केला. तात्यारावांनी संग्रहास छोटेखानीच पण अनुपमेय अशी काव्यमय प्रस्तावना लिहिली आहे. आणि हे सगळं जे नमनाला घडाभर तेल ओतले ते फक्त ह्या प्रस्तावनेसाठी आहे. तात्याराव म्हणतात, नृशंसक गुहांच्या अंधुक उजेडात एखाद्या संगत काव्याची माळ पूजेसाठी गुंफावी म्हणून एकत्र केलेली ही रानफुले व पाने. त्या माळेचा योग अजूनही दुर्घट दिसत असल्यामुळे तशी विखुरल्याच सुकून चालली आहेत. गुच्छाकरिता जी काठ छाटली गेली ती प्रत्येक विसंगत आणि एकेरी दिसणारच. तरीही वृक्ष, ओसाड आणि काटेरी जंगलात फुलणारी, ज्यांना नाव न गाव तशी रानफुले असतात तरी कशी, म्हणून जर एखाद्याने कौतुकाने उचलून घेतली तर कौतुकासाठी, नाहीतर वानस्पत्याच्या प्रयोगशाळेत पाकळी पाकळी केसर तोडला जाऊन ज्ञानदेवीला बळी जाण्यासाठी अंधारात सुकायची ती निदान उजेडात तरी सुकावी म्हणून ही त्या फुलांची पहिली परडी गाव चावडीच्या पायऱ्यांवर आणून ओतली आहे.